नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन विद्यालयामध्ये सर्वांचं स्वागत करतो. जे की बँकिंगचे एक्झामची प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बँक एक्झामच्या धर्तीवरच एक्झाम होणारी म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एक बिग रिक्रुटमेंट म्हणजे बिगेस्ट रिक्रुटमेंट या वर्षीची आलेली आहे. 2019 नंतर डायरेक्ट 2022 मध्ये FCI ची रिक्रुटमेंट आली. जवळपास म्हणजे 5,000 वॅकन्सी ज्या आहेत 4 ते 5 झोन वाईज फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काढलेला आहे. आणि हा जो जॉब आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा हा 100% गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. आपले जे विद्यार्थी सध्या FCI मध्ये काम करतात त्यांच्या म्हणण्यानुसार FCI मध्ये काही जॉबचं कल्चर आहे ते खूप चांगलं आहे. कारण जर तुम्हाला पुढची प्रिपरेशन करायची असेल तर या ठिकाणी जॉब करणं खूप चांगलं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर मी ही जी ऍडव्हर्टाईज जे आहे ते डिटेल एक्सप्लेन करताना तुम्हाला सगळं की झोन वाईज वॅकन्सी किती आहे हे पूर्ण डिटेल सांगणार आहे. नंतर कोणत्या कोणत्या झोनला किती वॅकन्सी आहे, नंतर कोणत्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे, नंतर ऍप्लिकेशन फीस किती असणार आहे, जनरल, ओबीसी, AWS, नंतर SC ST साठी आणि वुमेन साठी तर फ्रीच आहे. नंतर आपला जो वेस्ट झोन आहे त्या वेस्ट झोन मध्ये कोणकोणते स्टेट येतात याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता या जेवढे काही पोस्ट तुमच्या समोर आहे या पोस्ट साठी अप्लाय करताना सगळ्या पोस्ट साठी अप्लाय करता येतं का याबद्दल पण मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे. नंतर महाराष्ट्रात एक्झाम सेंटर कोणकोणते आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार. नंतर एक्झामचा पॅटर्न कसा असणार, फेज 1 कसा, फेज 2 कसा असणार याबद्दल तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगणार. नंतर एक्झाम जी आहे ती कधी असणार या सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करणार. आणि त्याकरता तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आवडल्यास शेवटी काय करायचं, लाईक करायचंय आणि बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ काय करायचा आहे, शेअर करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही वन ऑफ द लार्जेस्ट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ensuring the food security of the nation invites online application for under the mentioned in its depots and officers स्प्रेड ऑल ओव्हर द कंट्री. यांच्या ऑफिसेस जे आहे ऑल ओव्हर कंट्री स्प्रेड झालेले आहे. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे मनमाड आहे, मनमाड ठिकाणी जवळपास जवळपास 122 एकराचा एरिया जो आहे तो मनमाड इथे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा आहे. आणि या ठिकाणाहून जवळपास विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या ठिकाणी जे काही धान्य स्प्रेड करण्याचं काम काय केलं जातं, मनमाड इथून केलं जातं. तर झोन वाईज वॅकन्सी सांगायचं झाल्यास तर झोन वाईज वॅकन्सी ज्या आहे त्या नॉर्थ झोनला जास्त आहे. 2,388 वॅकन्सी जवळपास नॉर्थ झोनला आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण येतो वेस्ट झोन मध्ये, त्यामुळे वेस्ट झोनच्या बाबतीत आपल्याला अप्लाय करायचं आहे. काय करायचंय, वेस्ट झोन मध्ये या 2,388 वॅकन्सी ऑल ग्रॅज्युएट साठी. ओके, मग PWD कॅन्डिडेट साठी सुद्धा वॅकन्सी आहे, एक्स सर्व्हिसमॅन साठी सुद्धा वॅकन्सी आहे. मग इथे कोणकोणत्या पोस्ट आहे, मग या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग, जेई, नंतर जेई इलेक्ट्रिकल, नंतर स्टेनो ग्रेड सेकंड, नंतर AG3 जनरल, नंतर AG3 अकाउंट, नंतर AG टेक्निकल, नंतर AG डेपोट, नंतर AG3 हिंदी या पोस्ट आहे. तर जनरल ग्रॅज्युएट जो आहे तो AG3 जनरल ठिकाणी अप्लाय करू शकतो. नंतर AG डेपोट या ठिकाणी अप्लाय करू शकतो कोणताही ग्रॅज्युएट. मग त्यासाठी त्या ठिकाणी BA असेल, BCom असेल, BSc असेल, BE असेल, BPharm असेल. परंतु अकाउंट वाल्यासाठी एक एक्स्ट्रा ऑपॉर्च्युनिटी आहे की AG3 अकाउंट मधून त्याला अप्लाय करता येईल. परंतु मी तुम्हाला सांगेन की आपल्याला एकाच पोस्ट साठी अप्लाय करता येणार आहे. जेवढे की तुम्हाला पोस्ट दिलेले आहे 1, 2, 3, 4, 5 ज्या काही समजा 7 ते 8 पोस्ट आहे, या 8 पोस्ट पैकी 8 पोस्टला अप्लाय करता येणार नाहीये. आपल्याला एकाच झोन मधून अप्लाय करायचं आहे आणि एकाच पोस्ट साठी अप्लाय करायचं आहे. एकापेक्षा जास्त झोन मध्ये अप्लाय करता येत नाही आणि एकापेक्षा जास्त पोस्टला सुद्धा अप्लाय करता येत नाही. एकाच झोन मध्ये अप्लाय करायचे आणि एकाच पोस्ट साठी अप्लाय करायचे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एज्युकेशन नुसार. ओके, मग साऊथ झोनच्या वॅकन्सी ज्या आहेत त्या आहे 435 नाही 889 वॅकन्सी आहे. नंतर ईस्ट झोनच्या वॅकन्सी ज्या आहे 768. नंतर वेस्ट, आपला जो वेस्ट झोन आहे तर वेस्ट झोन मध्ये आहे 713 वॅकन्सी. किती, 713. मग वेस्ट झोन मध्ये कोणकोणते स्टेट येतात विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्र येतं, महाराष्ट्र, नंतर गुजरात येतं मित्रांनो, नंतर MP येतं, नंतर गोवा,
नंतर दमन अँड दीव, दमन अँड दीव हे जे आहे स्टेट, नंतर छत्तीसगड, ओके, छत्तीसगड आणि दादर अँड नगर हवेली, दादर अँड नगर हवेली एवढे स्टेट जे आहे ते आपल्या वेस्ट झोन मध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे जरी तुम्ही वेस्ट झोनला अप्लाय केलं समजा, बरोबर आहे, तर आपण जो वेस्ट झोन मध्ये येतो तर वेस्ट झोन मध्येच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, वेस्ट झोन मधूनच तुम्हाला अप्लाय करायचे महाराष्ट्रातले कॅन्डिडेटना. कारण तुम्ही नॉर्थ झोनच्या जागा बघायला नॉर्थला अप्लाय कराल, परंतु नॉर्थ झोनचा कट ऑफ जो आहे तो वेस्ट झोन पेक्षा जास्त जातो. त्यामुळे आपल्या झोन मधूनच अप्लाय करा. ओके, आपल्या झोन मध्ये जरी अप्लाय केलं तर पोस्टिंग जे आहे तुम्हाला महाराष्ट्र, गुजरात, नंतर मध्य प्रदेश, नंतर गोवा, दादर अँड नगर, दमन अँड दीव, छत्तीसगड, दादर अँड नगर हवेली या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते. ही पॉसिबिलिटी आहे. तर या ज्या पोस्ट तुमच्या समोर दिलेल्या आहे, तर यासाठी एज लिमिट जे आहे, नंतर एज्युकेशन काय लागतं, या सगळ्या गोष्टी मी आता वन बाय वन पुढे क्लिअर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर हे झालं नॉर्थ ईस्ट झोन. आपल्याला वेस्ट झोन मधून अप्लाय करायचे, तर वेस्ट झोन मध्ये कोणकोणते स्टेट येतात ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि जागा ज्या आहेत 713 महाराष्ट्रात, टोटल जागा ज्या आहेत 713, 5000 वॅकन्सी आहे टोटल, आणि त्यापैकी 713 ह्या महाराष्ट्र म्हणजे वेस्ट झोनच्या वाट्याला येतात. वेस्ट झोन मध्ये जवळपास 5 ते 6 राज्य येतात. आणि जे काही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 68 वॅकन्सी आहे. नंतर एक सर्व्हिसमॅन साठी जे आहे 99 वॅकन्सी आहे वेस्ट झोन मध्ये. ओके, या जर काउंट केल्या तर जवळपास 850-900 वॅकन्सी या वेस्ट झोन साठी येतात विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघा. मग पुढे काय सांगितलं बघा त्यांनी, नंबर ऑफ वॅकन्सीज मे व्हॅरी ऍज पर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सिजन्सीज ऑफ FCI. ज्या वॅकन्सीज आहे त्या नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत त्या वाढू पण शकतात आणि कमी पण होऊ शकतात. हे त्यांच्यावर डिपेंड करतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटवर. ओके ओके विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा. नंतर डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. हे जे ब्लाइंडनेस कॅन्डिडेट आहे किंवा जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन दिली, ते आपल्याला एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये, परंतु आपल्या जे कामाचं आहे त्याबद्दल आपण थोडं बोलूया. आता क्वालिफिकेशन खूप महत्वाचा विषय विद्यार्थी मित्रांनो. क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन एक्सप्रेसेस ॲज ऑन 1/8/22, 1 ऑगस्ट 2022 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशनचा निकाल लागलेला पाहिजे. ओके, किंवा एज जे आहे ते सुद्धा तिथपर्यंत तुमचं मिनिमम एज आणि मॅक्झिमम एज पाहिजे. तर जे समजा जेई सिव्हिल इंजिनिअरिंग साठी अप्लाय करणार आहे त्याच्यासाठी काय लागतं, त्याचा पोस्ट कोड लक्षात ठेवा. जेई आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी पोस्ट कोड ए आहे आणि त्यासाठी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे, किंवा ज्याचा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेला आहे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते विद्यार्थी इथे जेई सिव्हिल इंजिनिअरिंग साठी अप्लाय करू शकतात. नंतर जेई इलेक्ट्रिकल मेकॅनिकल यासाठी पोस्ट कोड आहे बी. आणि यासाठी एज्युकेशन काय लागतं विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ 1 year एक्सपिरियन्स किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ 1 year एक्सपिरियन्स, या जे एज्युकेशन ज्यांचं झालेलं आहे ते इथे जेई इलेक्ट्रिकल अप्लाय करू शकतात. परंतु माझं म्हणणं आहे की वेस्ट झोन मध्ये जेई सिव्हिल आणि जेई इलेक्ट्रिकल साठी वॅकन्सी जे आहे ते कमी आहेत. वॅकन्सी कुठे जास्त आहे, डेपो आणि जनरल मध्ये. तर मग तुम्हाला जर टेक्निकल नॉलेज नसेल जेई आणि जेई इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी, तर त्यांनी आपल्या पोस्ट मधून अप्लाय करण्यापेक्षा जनरल किंवा डेपोट मधून अप्लाय करणं केव्हा पण बेटर असेल. जर तुम्हाला इंजिनिअरिंगचं नॉलेज नसेल तर तुम्ही काय करायचंय, जनरल मधून किंवा डेपोट मधून तुम्हाला अप्लाय करायचंय जनरल ग्रॅज्युएट सारखं विद्यार्थी मित्रांनो. नंतर स्टेनो ग्रेड सेकंड ही पोस्ट कोड आहे सी. ओके, ज्याला स्टेनो ग्रेड भरायचंय त्याने पोस्ट कोड सी टाकायचा आहे. आणि यासाठी काय लागेल एज्युकेशन, तर ग्रॅज्युएट डिग्री विथ स्पीड ऑफ 40 word per minute and 80 word per minute in English typing and short and respectively. ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, स्पीड जो आहे 40 word per minute and 80 word per minute टायपिंग ज्याचा स्पीड आहे त्या विद्यार्थ्यांनी स्टेनो ग्रेड सेकंड साठी अप्लाय करायचं आहे. आणि पोस्ट कोड कोणती टाकायची आहे, सी टाकायची विद्यार्थी मित्रांनो. नंतर महत्वाचं जनरल AG3 जनरल, AG3 जनरल. आता या ठिकाणी पोस्ट कोड आहे डी. काय आहे, पोस्ट कोड डी. मग इथे एज्युकेशन काय लागतं, इथे ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ प्रोफिशियन्सी इन यूज ऑफ कॉम्प्युटर.
म्हणजे इथे कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. यामध्ये BA असेल, BCom असेल, BE असेल, BPharm असेल, BSc ऍग्रिकल्चर असेल, कोणताही ग्रॅज्युएट इथे AG3 जनरलला अप्लाय करू शकतो. त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे आणि त्याला कम्प्युटरचं नॉलेज असणं नेसेसरी आहे. तर हे आहे. आणि पोस्ट कोड काय टाकायचे त्यासाठी, तर D टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. नंतर AG3 अकाउंट यासाठी पोस्ट कोड टाकायचा आहे E. आणि यासाठी काय लागतं, ज्यांचं बॅचलर ऑफ कॉमर्स झालेलं आहे, म्हणजे ज्याचं कॉमर्स मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, AG3 अकाउंट्स फॉर्म भरायचा आहे. AG3 पोस्ट साठी अप्लाय करायचं आहे. पोस्ट कोड काय, AG3 अकाउंटचा E. आणि कम्प्युटरचं नॉलेज नेसेसरी आहे. मग आता कॉमर्स वाला जो आहे जनरल साठी पण अप्लाय करू शकतो. ओके. जर त्याला अकाउंटचं नॉलेज नसेल तर त्याने जनरल मधून अप्लाय करा. कारण हे जे काही अकाउंट्स असेल, टेक्निकल असेल, मेकॅनिकल असेल, स्टेनो असेल, यांच्यासाठी काय होणार आहे, 2 ते 3 पेपर होणार आहे. परंतु पोस्ट कोड D आणि AG3 डेपोट G यांच्यासाठी एकच पेपर होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. बाकी सगळ्या पोस्ट आहे त्या पोस्ट साठी 2 ते 3 पेपर होणार आहेत. ओके. मग AG3 टेक्निकल जे आहे, AG3 टेक्निकल यासाठी पोस्ट कोड काय टाकायचा आहे, F. आणि याच्यासाठी एज्युकेशन काय लागतं, तर एज्युकेशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो, BSc ऍग्रिकल्चर ज्यांचं झालेलं आहे त्यांनी पोस्ट कोड F टाकायचा आहे आणि AG3 टेक्निकल पोस्ट चूज करायची. किंवा BSc विथ एनी ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, किंवा ज्यांचं BSc बॉटनी, झुलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी किंवा फूड सायन्स हे झालेलं आहे, ते सुद्धा पोस्ट कोड F साठी अप्लाय करू शकता. म्हणजे AG3 टेक्निकल मधून ते अप्लाय करू शकतात. ओके. तर यासाठी वॅकन्सी जे आहे, वॅकन्सी मी तुम्हाला सांगेल विद्यार्थी मित्रांनो, वॅकन्सी जर विचार केला तर AG टेक्निकलच्या वॅकन्सी आहे 296, नंतर AG डेपोटच्या वॅकन्सी आहे 258, आणि AG3 जनरलच्या वॅकन्सी आहे 92, आणि अकाउंटच्या वॅकन्सी ज्या आहे त्या किती आहे 45. मग फक्त एकाच पोस्ट साठी अप्लाय करता येणार आहे. मी दोनदा तीनदा फोर्स करून सांगतोय. आणि एकाच झोन साठी अप्लाय करता येणारे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही एकच झोन चूज करा आणि कोणतीही एकच पोस्ट चूज करा. एकाच पोस्ट साठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 2-4 ठिकाणी तुम्ही जर अप्लाय केलं तर तुमचा फॉर्म जो आहे तो काय होईल, कॅन्सल होईल. हे लक्षात ठेवा. एकाच झोन मधून आणि एकाच पोस्टला अप्लाय करायचं आहे. वेगवेगळ्या झोनला अप्लाय करायचं नाही, वेगवेगळ्या पोस्टला अप्लाय करायचं नाही. तर हे झालं वॅकन्सी जे आहे तर वॅकन्सीज. मग पुढे मी तुम्हाला सांगितलं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं. जे टेक्निकल आहे त्यांच्यासाठी BSc ग्रॅज्युएट लागतं. नंतर किंवा ज्यांचं BSc बॉटनी, झुलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री सहित झालेलं आहे किंवा फूड सायन्स सहित झालेलं आहे त्यांना सुद्धा AG टेक्निकल मधून अप्लाय करता येईल. किंवा ज्यांचं बीटेक झालेलं आहे, BE झालेलं आहे फूड सायन्स मधून, टेक्नॉलॉजी मधून, किंवा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेलं आहे बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम युनिव्हर्सिटी मधून, त्यांना सुद्धा अप्लाय करता येईल. आणि प्रोफिशियन्सी इन यूज ऑफ कम्प्युटर हे सुद्धा नेसेसरी आहे. कशासाठी, AG3 टेक्निकल साठी विद्यार्थी मित्रांनो. ओके. आता डेपोट, AG3 डेपोट मी क्लासमध्ये सांगितलं होतं. हे ऑफलाईन क्लासमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे सगळी ऍड. परंतु खूप सारे विद्यार्थी जे आहे ऑनलाईन सुद्धा आपल्या सोबत टच मध्ये आहे. मग जे युट्यूबला आहे किंवा आपल्या व्हॉट्सअपला आहे किंवा टेलिग्राम चॅनलला आहे किंवा अदर सोर्सेस थ्रू आपल्या सोबत ते कनेक्ट आहे, त्यांच्यासाठी हे आपण ऍड काय युट्यूबवर बनवतो आहे किंवा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बनवतो आहे. तर AG3 डेपोट यासाठी पोस्ट कोड तुम्हाला टाकायचा आहे G. आणि यासाठी एज्युकेशन लागतं ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि प्रोफिशियन्सी इन यूज ऑफ कम्प्युटर. ओके. म्हणजे कोणताही डिग्रीधारक किंवा कोणताही पदवीधारक AG3 डेपोटला अप्लाय करू शकतो. यासाठी पोस्ट कोड काय टाकायचं आहे तुम्हाला G. मग आता मी एक्सप्लेन करेल इथे. जे जनरल ग्रॅज्युएट आहे, समजा BA, BCom, BSc, BE, ज्याला स्पेसिफिक सब्जेक्टचं नॉलेज, म्हणजे ज्या सब्जेक्ट मधून तुमचं स्पेशलायझेशन झालेलं असेल त्याचं नॉलेज नसेल, तशा विद्यार्थ्यांनी डेपोट किंवा जनरल मधून अप्लाय करा सरळ. अकाउंट वाल्यांनी सुद्धा, टेक्निकल वाल्यांनी सुद्धा, JEE वाल्यांनी सुद्धा. जर तुम्हाला सब्जेक्टचं नॉलेज तुमच्या रिस्पेक्टेड
सब्जेक्ट मधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. नसेल तर जनरल मधून करा, कारण जनरल AG3 जनरलला आणि AG3 डेपोटला एकच पेपर होणार आहे, त्यासाठी 2 पेपर होणार नाही. डी आणि जी या पोस्ट कोड साठी फक्त फेज 1 असेल, फेज 2 नसेल. फेज 2 कोणासाठी असेल? टेक्निकल, अकाउंट, नंतर जेई सिव्हिल इंजिनिअरिंग, जेई इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल आणि ऍग्रिकल्चर टेक्निकल यांच्यासाठी असेल आणि हिंदीसाठी असेल. ओके, म्हणजे कोणताही ग्रॅज्युएट जनरल आणि डेपोट साठी अप्लाय करू शकतो. कोणताही ग्रॅज्युएट असू द्या. मग यासाठी इथे जे आहे डेपोट मध्ये मी सांगेल की मुलींनी शक्यतोवर AG3 जनरलला अप्लाय करा. ओके, आणि मुलांनी तुम्हाला डिसाईड करायचे, डेपोटला पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि जनरलला सुद्धा अप्लाय करू शकता, जे ग्रॅज्युएशन वाले म्हणजे कॉमन ग्रॅज्युएट जे आहेत त्यांच्यासाठी. ओके, परंतु मुलींनी मी शक्यतो सजेस्ट काय करेल की AG3 जनरलला अप्लाय करा, कारण डेपोटचं काम जे आहे थोडं जरा वेगळं असतं, कारण त्या ठिकाणी मुलींसाठी जे आहे फ्लेक्झिबल थोडं नसतो जॉब, परंतु जॉब पाहिजे असेल तर करू शकता तुम्ही. ठीक आहे, कारण डेपोटच्या वॅकन्सी जास्त आहे. परंतु जनरलला तुम्ही प्रिफरन्स दिला पाहिजे मुलींनी, आणि मुलांनी या दोन्ही पैकी कोणत्याही पोस्टला तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता. नंतर AG3 हिंदी. आता यासाठी डिग्री रेकॉग्नाइज्ड इन हिंदी ऍज अ मेन सब्जेक्ट पाहिजे. ज्यांचं झालेलं असेल त्यांनी अप्लाय करा, याबद्दल मी जास्त एक्सप्लेन करणार नाही. आणि त्यासाठी पोस्ट कोड आहे काय आहे याच, ज्यांचं झालेलं आहे त्यांनी याच्यातून अप्लाय करा AG3 हिंदी. ओके, तर हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत आणि पोस्ट कोडच्या बाबतीत. विद्यार्थी मित्रांनो, ऍडव्हर्टाईज मोठी आहे त्यामुळे याला वेळ लागेल थोडा या व्हिडिओला, आणि व्हिडिओ जरा लंबा होईल, व्हिडिओचा वेळ जो आहे तो जास्त होईल. ओके, टाइम जास्त होईल, परंतु इच अँड एव्हरी जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्स या व्हिडिओ मधून तुमचे सॉल्व्ह होतील, जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर. आता लक्ष द्या, नोट दिलेली आहे मी इथे. कॅन्डिडेट कॅन अप्लाय इन एनी वन झोन. मी तुम्हाला सुरुवातीपासून पोस्ट देऊन सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की जो काही विद्यार्थी अप्लाय करणार आहे त्यांना फक्त एकाच झोन मधून अप्लाय करता येणार आहे. नॉर्थ झोन, साऊथ झोन, ईस्ट झोन, वेस्ट झोन किंवा नॉर्थ ईस्ट झोन, कोणत्याही एका झोन मधून अप्लाय करा. पुन्हा काय सांगितलं? कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली फॉर एनी वन ऑफ द पोस्ट कोड. ज्या काही पोस्ट कोड दिलेले आहे ABCDEFGH, याच्यापैकी कोणत्याही एकाच पोस्ट कोडला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. नंबर ऑफ पोस्ट कोडला जास्तीत जास्त 2 कोडला करता येणार नाही, फक्त एकच कोड तुम्हाला इथे यूज करता येणार आहे. एकाच पोस्ट साठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यांनी खाली सांगितलेलं बी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की काय सांगितलेलं आहे की ऍप्लिकेबल ऑर्डर लेटर इन रिस्पेक्ट ऑफ इक्वल अँड एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड टू कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन FCI इंडिकेटिंग द अथॉरिटी अंडर विच हॅज बीन ट्रीटेड. ओके, त्यांनी सांगितलेलं आहे की जो क्लास दिलेला आहे त्या क्लास व्यवस्थित रीड करून घ्या, नंतर शेवटी FCI त्याच्यावर काय करेल? डिसिजन घेईन फायनल. त्याकरता करूच नका ना, कशाला करता येणार? कारण डबल पोस्ट साठी किंवा डबल झोन साठी, एकाच झोन साठी आणि एकाच पोस्ट साठी अप्लाय करा. ओके, बघा, द मोड ऑफ ऍप्लिकेशन ऑनलाईन आहे. काय आहे? ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. नंतर रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशन. ओके, आता जे विद्यार्थी 27 वर्ष म्हणजे पोस्ट कोड, आता मी सांगेल तुम्हाला, याच्यात त्यांनी मिनिमम एज क्रायटेरिया दिला नाही, परंतु 1/8/2022 पर्यंत मॅक्झिमम एज किती पाहिजे? 1/8/2022 पर्यंत. आता पोस्ट कोड जर AB आणि H, याच्यासाठी मॅक्झिमम एज जे आहे 28 इयर्स आहे. किती? 28 इयर्स. आणि DEFG ही जी कोड पोस्ट आहे DEFG यासाठी आहे मॅक्झिमम एज 27 इयर्स. ओके, आणि जे C पोस्ट कोड आहे समजा, यासाठी आहे 25 इयर्स. हे कोणासाठी? जनरल आणि EWS साठी. कशासाठी? जनरल आणि EWS साठी. परंतु जे समजा ओबीसीचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी इथे 3 वर्ष वाढवा, इथे 3 वर्ष वाढवा, इथे 3 वर्ष वाढवा. नंतर जे SC/ST चे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी इथे 5 वर्ष वाढवा, इथे 5 वर्ष वाढवा आणि इथे सुद्धा 5 वर्ष एन्क्रीज करा. 1/8/2022 पर्यंत याच्यापेक्षा जास्त एज नाही पाहिजे. आणि मिनिमम एज जे आहे
त्यांनी नोटिफिकेशन मध्ये दिलेलं नाही, परंतु असिस्टंटची पोस्ट आहे त्यामुळे मिनिमम एज जे आहे 21 किंवा 20 असू शकतं. हे माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या पोस्ट कोड साठी 28 इयर, नंतर या पोस्ट कोड साठी 27 इयर्स, आणि या पोस्ट कोड साठी किती 25 इयर्स जे आहे ते मॅक्झिमम पाहिजे. आणि ओबीसी वाल्यांनी 3 वर्ष वाढून घ्या, नंतर या सीएसटी वाल्यांनी 5 वर्ष इन्क्रीज करून घ्या. हे झालं एजच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो, की मॅक्झिमम एज किती पाहिजे. नंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू सबमिट ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इश्यूड ऑन आफ्टर 1/4/2022 ऍट टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. सिलेक्टेड कॅन्डिडेट जे आहे, समजा जे परीक्षा पास करतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत जातील, त्यांना ओबीसी किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे हे सर्टिफिकेट त्यांना 1/4/2022 पूर्वी काढलेलं असावं. आफ्टर 1/4/2022 नंतर काढलेलं असावं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे. हे पहा, 1/4/2022 नंतरचं नॉन क्रिमिनल ओबीसी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. हे तिथे मी हेडलाईन केलं, इथे काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. 1/4/2022 नंतरचं ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. केव्हा? जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस, ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. नंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू ईडब्ल्यूएस कॅटेगरी विल हॅव टू सबमिट व्हॅलिड सर्टिफिकेट इश्यूड ड्युरिंग द फायनान्शियल इयर 2022-23 फ्रॉम 1/4/2031-3/2022. जे ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट आहे त्यांनी काय करायचं आहे, त्यांचं सर्टिफिकेट जे आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं फायनान्शियल इयर 2022-23, 1/4/2022 ते 31/3/2022 या दरम्यान जे सर्टिफिकेट काढलेलं असेल ते तिथे काय करायचंय, तुम्हाला सबमिट करायचं आहे. किंवा 31/3/2022 1/4/2022 टू 31/3/2022 दरम्यान तुमच्याकडे सर्टिफिकेट काय पाहिजे. सिलेक्टेड कॅन्डिडेट बिलॉंग टू ईडब्ल्यूएस कॅटेगरी हॅव टू सबमिट व्हॅलिड सर्टिफिकेट यूज ड्युरिंग द फायनान्शियल इयर 2022-23. म्हणजे 1/4/2022 नंतर तुम्ही काढलेलं असावं आणि 31/3/2022 पर्यंत ते आपल्याला काय करावं लागेल, सबमिट करावं लागेल. ठीक आहे, हे झालं ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटच्या बाबतीत. मग विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा, हे झालं सर्टिफिकेटच्या बाबतीत जे ओबीसी असतील त्यांच्यासाठी. आता सर्वात महत्वाचा पार्ट की सिलेक्शन प्रोसेस कशी असेल. सिलेक्शन प्रोसेस किंवा फेज 1 मध्ये कोणते सब्जेक्ट असेल, फेज 2 मध्ये कोणते सब्जेक्ट असेल, या सगळ्या गोष्टीबद्दल मी डिटेल एक्सप्लेन करणार आहे. तर ऑनलाईन टेस्ट विल कंप्राइज ऑफ फेज 1 अँड फेज 2 एक्झाम्स. ओके, मी सांगितलं फेज 1 जे आहे ती कोणासाठी असेल आणि फेज 2 कोणासाठी असेल. ऑनलाईन एक्झाम फेज 1 शॅल बी कॉमन इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पोस्ट. आता ऑनलाईन एक्झाम जे आहे, पहिला प्री एक्झाम जे आहे ती सगळ्यांसाठी सेम असेल, हे लक्षात ठेवा. प्री एक्झाम जे आहे ती सगळ्यांसाठी सेम असेल. प्री एक्झाम मध्ये सब्जेक्ट कोणते असेल, नेम ऑफ द टेस्ट. यामध्ये इंग्लिश लँग्वेज, नंबर ऑफ क्वेश्चन 25, मार्क 25 आणि टाइम दिलेला आहे 15 मिनिट. आणि वर्जन जे आहे मीडियम असेल पेपरचं ते इंग्लिश. नंतर रिझनिंग ॲबिलिटी, बुद्धिमत्ता चाचणी, नंबर ऑफ क्वेश्चन 25 असेल, मार्क 25 असेल, टाइम असेल 15 मिनिट आणि हे हिंदी आणि इंग्लिश मध्ये अवेलेबल असेल. नंतर मॅथ न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड, नंबर ऑफ क्वेश्चन 25, मार्क 25 आणि टाइम असेल 15 मिनिट आणि क्वेश्चन हिंदी आणि इंग्लिश मध्ये अवेलेबल असेल. नंतर जनरल स्टडी जो आहे यामध्ये कंपॅरिझन ऑफ हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक, जनरल सायन्स अप टू क्लास 8 लेवल आणि 20 क्वेश्चन्स असेल याच्यावर. आणि करंट अफेअर्स 5 क्वेश्चन, असे करून 25 क्वेश्चन जीएस ला आणि करंट अफेअर्स ला असेल आणि 25 मार्क आणि टाइम असेल 15 मिनिट्स आणि हे सुद्धा हिंदी आणि इंग्लिश मध्ये अवेलेबल असेल. नंबर ऑफ क्वेश्चन्स 100, मार्क्स 100 आणि टाइम असेल 60 मिनिट. आता हा जो वरचा पार्ट आहे पूर्ण आपला आयबीपीएस एक्झामचा आहे. कोणता? इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग ॲबिलिटी, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड. ओके, तर आयबीपीएसचं आरआरबी क्लर्कची लेवल जशी असेल तशीच या परीक्षेची लेवल असेल, किंवा आयबीपीएस क्लर्कच्या प्रीची एक्झामची लेवल असेल तशीच या एक्झामची लेवल असेल विद्यार्थी मित्रांनो. परंतु जीएस जे आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट जो आहे तो अवघड जातो. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की जीएस साठी काय करा, आर्यन पब्लिकेशन किंवा लुसेंट पब्लिकेशनचं जनरल स्टडीचं बुक घ्या. ओके, आर्यन पब्लिकेशन किंवा
लुसेंट पब्लिकेशनचं जीएस जनरल स्टडीचं बुक भेटतं. ते बुक तुम्ही आतापासूनच रीड करायला सुरुवात केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. कशासाठी? जीएस साठी, जनरल स्टडीसाठी. आणि करंट अफेअर्सचं तुम्ही डेली न्यूजपेपर वाचता, डेली बँकिंगचं जे काही करंट अफेअर्स ते करतात, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु प्रॉब्लेम कुठे येईल? जीएस मध्ये. त्यासाठी मी तुम्हाला रेफर करेल, सजेस्ट करेल की लुसेंट पब्लिकेशन आणि आर्यन पब्लिकेशनचं मनोहर पांडेचं जे बुक आहे आणि लुसेंट पब्लिकेशनचं जे बुक आहे जीएस साठी तुम्ही काय करायला? रीड करायला सुरुवात केली पाहिजे आतापासून. ओके, तर हा झाला पेपर पॅटर्न 1. द नेचर ऑफ द क्वेश्चन विल सच दॅट दे डू नॉट रिक्वायर स्पेशलाइज स्टडी ऑफ द एनी डिसिप्लिन. ओके, पेपर 1 प्रत्येक क्वेश्चन साठी 1 मार्क असेल आणि जे काही तुमचे रॉंग आन्सर होतील त्यासाठी 1/4 जे आहे ते काय असेल? निगेटिव्ह सिस्टम असेल. त्यामुळे जय माता दी करू नका विद्यार्थी मित्रांनो, जे येतो तेच करून या. ओके, आता पेपर सेकंड कोणासाठी असेल? पेपर सेकंड या पोस्ट साठी A, B, C या पेपर साठी काय असेल? पेपर सेकंड जो आहे तो असेल. ओके, आता पेपर सेकंड जो आहे तो A, B आणि C या पोस्ट साठी असेल. मग पुन्हा त्याने सांगितलं पुढे की AG3 साठी पेपर 1 only candidate applying for the post code D will have to appear in a post paper 1. ओके, म्हणजे AG3 जनरल साठी पोस्ट कोड डी साठी फक्त एकच पेपर असेल. नंतर स्टेनो ग्रेड साठी ओनली इथे काय असेल? थर्ड पेपर असेल. ओके, मग आता नेक्स्ट पेपर अकाउंट साठी पेपर 1 आणि पेपर 2 असेल. नंतर AG3 टेक्निकल साठी पेपर 1 आणि पेपर सेकंड असेल. आणि AG3 डेपोट साठी पेपर 1 ओनली कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द पोस्ट कोड जी विल हॅव टू अपीअर इन अ पेपर 1. म्हणजे सरळ AG डेपोट 3 साठी काय असेल? पेपर ओनली 1 पोस्ट कोड जी आणि पोस्ट कोड डी साठी फक्त पेपर 1 असेल. बाकी सगळ्या पोस्ट काढी 1 किंवा 2 काय असेल? पेपर असेल, म्हणजे प्री आणि मेन्स असेल. परंतु AG3 जनरल आणि डेपोट या 2 पोस्ट साठी फक्त एकच पेपर असेल विद्यार्थी मित्रांनो. त्याने सांगितलं पेपर 1 ओनली. ओके, तर कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द पोस्ट कोड डी विल हॅव टू अपीअर इन अ पोस्ट पेपर 1 आणि कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द पोस्ट कोड जी विल हॅव टू अपीअर इन अ पेपर 1. हे लक्षात ठेवा, मी हायलाइट केलेले विद्यार्थी मित्रांनो. पेपर 1 इज अ कॉमन फॉर द पोस्ट कोड A, B, D, E, F, G आणि H. पेपर 1 सगळ्यांसाठी कॉमन आहे, लक्षात ठेवा. A, B, D, E, F, G आणि H. मग पेपर 1 यामध्ये 120 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल, एज कॅरिंग 1 मार्क. ओके, मॅक्झिमम 120 मार्क्स, 90 मिनिट्स असेल. ओके, म्हणजे आता या ठिकाणी पेपर 1 जो आहे, पेपर 1 या ठिकाणी ABDE साठी, म्हणजे इथे पेपर 1 दिला तुम्ही समजा, हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. कोणता? हा जो पेपर आहे हा कॉमन आहे सगळ्यांसाठी. ओके, हा सगळ्यांसाठी कॉमन आहे, 100 मार्काचा पेपर. परंतु आता जे समजा डी आणि जी कॅन्डिडेट आहे, समजा डी कोड वाले आणि जी कोड वाले, ओके, यांच्यासाठी पेपर 1 आहे. पेपर 1 ओनली. आता पेपर 1 ओनली म्हणजे टाईप सेकंड पेपर आहे तो. ठीक आहे, तर यामध्ये काय असेल पेपर 1 मध्ये? तर पेपर 1 मध्ये 120 मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन एज कॅरिंग 1 मार्क, मॅक्झिमम 120 मार्क्स. ओके, आणि किती? 90 मिनिटचा असेल. किती? 90 मिनिटचा, हे लक्षात ठेवा. ओके, पेपर 1 कोणासाठी असेल? आता फेस 1 जो आहे तो सगळ्यांसाठी कॉमन असेल, परंतु डी आणि जी पोस्ट साठी जी मेन्स एक्झाम होणार समजा सेकंड एक्झाम, त्या सेकंड एक्झाम साठी काय असेल? पेपर 1 असेल. पेपर 1 जो आहे तो 120 मल्टिपल ऑफ चॉईस क्वेश्चन असेल आणि यामध्ये कॅरिंग 1 मार्क, एका मार्काला एक क्वेश्चन आणि टाइम किती असेल? 90 मिनिट. कॅन्डिडेट शुड नोट दॅट देयर विल बी नेगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/4 आणि जे स्पेसिफिक पेपर सेकंड आणि इन अ पेस सेकंड. ओके, हे पोस्ट स्पेसिफिक साठी आहे, हे सोडून द्या. आपल्याला डी आणि जी साठी विचार करायचा आहे. पेपर थर्ड जो आहे तो कोणासाठी आहे? स्टेनोसाठी आहे. त्याचं फार कमी विद्यार्थी असतात, त्यामुळे त्याचा पण सोडून द्या. पर डी आणि जी वाल्यांनी लक्षात ठेवायचं आहे, पेपर 1 जो आहे तो कॉमन आहे सगळ्यांसाठी. ओके, हा जो आहे पेपर 1 आणि दुसरा पेपर जो होता, दुसरा पेपर होणार आहे तुमचा कोणता?
पेपर 1 ओके 120 मल्टिपल ऑफ चॉईस क्वेश्चन इज कॅरिंग 1 मार्क मॅक्झिमम 120 मार्क्स आणि 90 मिनिट्स असेल कोणासाठी डी आणि जी पोस्ट वाल्यांनी ओके तर आता पेपर 1 120 मल्टिपल ऑफ चॉईस क्वेश्चन कसा असेल तर यामध्ये काय असणार आहे समजा जे डी आणि जी पोस्ट वाले आहे डी आणि जी पोस्ट वाले जे आहे यांच्यासाठी समजा फेज 1 नंतर फेज 2 कसा असेल फेज 2 कसा असेल तर फेज 2 असा असेल यामध्ये इंग्लिश लँग्वेज नंबर ऑफ क्वेश्चन 25 मार्क 25 ओके आणि टाइम असेल 20 मिनिट नंतर रिजनिंग ॲबिलिटी नंबर ऑफ क्वेश्चन 25 मार्क 25 टाइम असेल 20 मिनिट्स नंतर न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड नंबर ऑफ क्वेश्चन 25 मार्क 25 टाइम असेल 20 मिनिट्स नंतर जनरल स्टडी पुन्हा यामध्ये कंप्रेसिंग हिस्ट्री जिओग्राफी इकॉनॉमी यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 25 नंतर जनरल सायन्स अप टू 10 स्टँडर्ड 10 क्वेश्चन नंतर करंट अफेअर्स 5 क्वेश्चन आणि कम्प्युटर अवेअरनेस 5 क्वेश्चन हे 45 क्वेश्चन असेल 45 मार्क असेल टाइम असेल 30 मिनिट म्हणजे फेज 1 सगळ्यांसाठी कॉमन आहे फेज 1 जो आहे तो सगळ्यांसाठी कॉमन आहे आणि फेज पेपर 1 जो आहे हा कोणासाठी आहे फक्त डी आणि जी साठी फेज 1 तुम्ही पास केली समजा ओके फेज 1 तुम्ही पास केली तर तुम्हाला डी आणि जी वाल्यांना कोणता पेपर द्यायचा आहे तर हा पेपर द्यायचा आहे कोणता 120 मार्काचा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा मग याच्यात तुम्ही पास झाला की तुमचं मेरिट नुसार काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे म्हणजे सरळ सरळ धरून झाला फेज 1 जी आहे ती सेम आहे सगळ्यांसाठी आणि डी आणि जी पोस्ट वाले जे आहे यांच्यासाठी सेकंड फेज जो आहे तो कोणता आहे तर हा आहे सेकंड फेज कोणता आहे हा तर यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंड फेज कोणता आहे 90 मिनिटचा पेपर असेल ठीक आहे तर 120 क्वेश्चन असेल 120 मार्क असेल नेक्स्ट आता इथे बघा हे स्टेनो साठी दिलेलं आहे की पोस्ट कोड सी साठी ग्रेड सेकंड साठी का मल्टिपल चॉईस 120 क्वेश्चन तर त्यांचा पेपर कसा असेल या ठिकाणी दिलेला आहे एक्सप्लेन केलेला आहे स्टेनोचे फार कॅन्डिडेट कमी असतात त्यामुळे मी त्याबद्दल काही एक्सप्लेन करणार नाही जास्त आणि मार्क्स ऑब्टेन फेज 1 ऑनलाईन एक्झाम विल नॉट बी रेकॉर्ड फॉर फायनल मेरिट लिस्ट म्हणजे फेज 1 मध्ये जे मार्क घेतलेले तुम्ही ते मार्क तुमच्या फायनल सिलेक्शन मध्ये कन्सिडर केल्या जाणार नाही म्हणजे पेपर 1 मध्ये तुमचे जे मार्क येतील ओके म्हणजे आपला फेज 2 मध्ये जे मार्क येतील त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि एका मेन साठी किती कॅन्डिडेट तुम्हाला पास केल्या जातील विद्यार्थी मित्रांनो तर एका पोस्ट साठी मिनिमम 15 कॅन्डिडेट जे आहे ते पास केल्या जातील ओके म्हणजे मेन साठी एका पोस्ट साठी 15 कॅन्डिडेट जे आहे ते काय केले जातील एलिजिबल केले जातील 15 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज ओके एका पोस्ट साठी 15 कॅन्डिडेट जे आहे ते मेन साठी काय केले जातील एलिजिबल केल्या जातील ओके हे झालं नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो स्किल टेस्ट जे आहे ज्यांचं टायपिंग अँड शॉर्ट हँड साठी जे स्टेनो साठी फॉर्म भरणार आहे यांच्यासाठी असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॅन्डिडेट कॅन अप्लाय मी सांगितलं एकाच झोन मधून अप्लाय करायचं आहे आणि एकाच पोस्ट साठी तुम्हाला अप्लाय करायचंय हे मी तुम्हाला इथे दिलेलं आहे हे पुन्हा मी तुम्हाला डबल सांगतोय विद्यार्थ्यांनी मिस्टेक करू नये म्हणून आणि वेबसाईट तुम्हाला पुढे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तुम्हाला अप्लाय करायचंय ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जायचं अप्लाय करायचं fci.gov.in या वेबसाईटवर जायचं आणि तुम्हाला काय करायचंय अप्लाय करायचंय विद्यार्थी मित्रांनो या जनरल इन्स्ट्रक्शन आहे की सिटीजन कुठला असावा इंडियाचा या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा डिटेल नोटिफिकेशन त्याची काही गरज नाही वाचण्याची परंतु सांगण्याची पण मला गरज वाटत नाही ओके तर रजिस्ट्रेशन जे आहे आणि एक्झाम जे आहे ते आयबीपीएस घेणारे विद्यार्थी मित्रांनो कारण एक्झाम पॅटर्न जो आहे तो पूर्णपणे आयबीपीएस सारखाच असेल इथे बघा हे रजिस्ट्रेशन साठी काय केलेलं आहे cjres.ibps.in ओके तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ओके नंतर आता सेंटर एक्झाम सेंटर कुठे कुठे असणार एक्झाम सेंटर प्रीचे एक्झाम सेंटर आता प्रीचे एक्झाम सेंटर कुठे असणार विद्यार्थी मित्रांनो आता नाशिक मध्ये एसबीआय क्लर्कचं सेंटर दिलं परंतु फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एसबीआयच्या अगोदर ऍड आली होती त्यामध्ये सेंटर दिलेलं नाही प्रीचं नाही आणि मेनचं सुद्धा नाही
त्यामुळे आपल्याला बाहेर जावं लागू शकतं एक्झामसाठी. आपल्याला औरंगाबादला जावं लागू शकतं, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, मुंबई, नंतर नागपूर, अमरावती आणि नांदेड, पुणे या ठिकाणी प्रीचे एक्झाम सेंटर आहे. तर आपल्याला जे कन्व्हिनियंट वाटेल नाशिककरांना ते तुम्हाला टाकायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झाले प्रीचे एक्झाम सेंटर. नंतर मेनचे एक्झाम सेंटर कोणकोणते आहे, म्हणजे पेपर सेकंड किंवा पेपर वनचे आपण डी आणि जी च्या बाबतीत जर केलं तर पेपर वनचे एक्झाम सेंटर कोणकोणते आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पेपर सेकंडचे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे आणि एमआर रिजन या ठिकाणी आहे. नागपूर पण नाहीये यावेळेस सेंटर इथं तर मेन्सचं. ओके, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी मेन्सचं सेंटर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सेंटर बघून फॉर्म भरायचा आणि असं मिस्टेक करू नका. फॉर्म भरा आणि परीक्षा द्या. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांनो ही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची. स्टार्टिंग जे आहे 45,000 पर मंथ पासून स्टार्टिंग होते AG3 ची. त्यामुळे बँकेच्या क्लेरिकल पेक्षा खूप चांगला जॉब आहे. त्यामुळे फॉर्म भरा आणि परीक्षा द्या. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे 100%. नंतर पुढे एक्झाम सेंटरच्या बाबतीत झालं. नंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं वेस्ट झोन येतं बरोबर. वेस्ट झोन मध्ये मी अगोदरच तुम्हाला क्लिअर करून दिलं की वेस्ट झोन मध्ये कोणकोणते स्टेट येतात. त्यामध्ये छत्तीसगड, दादर अँड नगर हवेली, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नंतर युनियन टेरिटरी ऑफ दमन अँड दीव. म्हणजे वेस्ट झोन मध्ये जर तुम्हाला जॉब लागला तर एवढ्या स्टेट मध्ये जावं लागू शकतं, अशी मनाची तयारी तुम्हाला ठेवायची आहे. ओके, परंतु FCI चे ऑफिसेस जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. मग त्यामुळे मुलींच्या बाबतीत महाराष्ट्र भेटू शकतं, मुलांच्या बाबतीतच कुठेतरी दुय्यम भाव होऊ शकतो, बाहेर जावं लागू शकतं. त्यामुळे मनाची तयारी ठेवा की एवढ्या स्टेटमध्ये आपल्याला जावं लागू शकतं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा जॉब करत असताना. ओके, नेक्स्ट हे झालं वेस्ट झोनच्या बाबतीत. मग वेस्ट झोन मध्ये तुम्हाला मी सांगितलं. आता महत्वाचा विषय, ऍप्लिकेशन फीस किती असेल, तर ऍप्लिकेशन फीस जे आहे, जे विद्यार्थी जनरल, ओबीसी आणि EWS चे त्यांच्यासाठी फक्त 500 रुपये आहे, एक्सक्लुडिंग बँक चार्जेस बट इन्क्लुडिंग जीएसटी आणि ते सगळं धरून 500 रुपये आहे. कोण? ओबीसी, नंतर EWS आणि जनरलचे मेल कॅन्डिडेट. आणि इथे महिलांसाठी आणि SC/ST साठी सगळ्यांसाठी काय आहे, फ्री आहे. काय फ्री फॉर्म भरता येणार आहे, त्यांना 1 रुपया चार्ज लागणार नाही. हे लक्षात ठेवा. त्याकरता सगळ्या महिलांनी किंवा गर्ल्सनी किंवा SC/ST कॅन्डिडेट किंवा ऑल कॅन्डिडेटने काय करायचंय, तुम्हाला फॉर्म भरायचा विद्यार्थी मित्रांनो. नंतर डॉक्युमेंट ऍप्लिकेशन करताना काय काय लागतं, मी नेहमी सांगत असतो. ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ फीस, नंतर डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड. हे ऑलरेडी SBIच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे काय काय लागतं तुम्हाला. फोटो लागतो, साईन लागती, नंतर डिक्लेरेशन लागतं, नंतर थंब लागतो. या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ ठेवायच्या आहे. आणि ऍप्लिकेशन जे आहे तुम्हाला 6/9/2022 पासून 5/10/2022 पर्यंत अप्लाय करता येणार आहे. 5 ऑक्टोबर 2022, 6 सप्टेंबर 2022 पासून. ओके, मग आता SBI मध्ये जे काही डिक्लेरेशन फॉर्मॅट आहे तो थोडा वेगळा आहे. काय, फक्त डेट ऑफ बर्थ टाकायची. परंतु FCIचा फॉर्मॅट जो आहे तो IBPSचा जसा आहे समजा तसाच आहे. मी इथे काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. का? कारण विद्यार्थ्यांनी मिस्टेक करू नये इथे. कारण खूप सारे विद्यार्थी इथे काय करतात, मिस्टेक करतात. त्याकरता मी अंडरलाईन केलेलं आहे की असा डिक्लेरेशन फॉर्मॅट आहे FCIचा. Okay, name of the candidate hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting document as and when required. हे आहे FCIचा डिक्लेरेशन फॉर्मॅट विद्यार्थी मित्रांनो. ऍप्लिकेशन जे आहे तुम्हाला सांगितलं 6 सप्टेंबर पासून तर 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचंय. लास्ट डेटची वाट बघू नका, लवकरात लवकर काय करा, फॉर्म भरून टाका. आता मी तुमचं फॉर्म भरण्याच्या बाबतीत सगळे डाऊट जे आहे ते क्लिअर केलेले आहे. तुम्हाला कोणता पोस्ट कोड टाकायचा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. कोणत्या एज्युकेशनला कोणता पोस्ट कोड टाकायचा आहे तो सांगितलेलं आहे. कोणत्या झोन मधून अप्लाय करायचं ते सांगितलेलं आहे. कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करायचंय ते सांगितलेलं आहे. ते सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये काय केल्या, तुमच्या क्लिअर केल्या विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर काय करायचे, तुम्हाला अप्लाय करायला सुरुवात करून टाकायची आहे. महिलांसाठी, SC/ST वर्गासाठी फ्री आहे. त्यामुळे तुम्ही कशाची वाट बघता, लवकरात लवकर अप्लाय करून टाका ना.
का लास्ट डेटची वाट बघता. नंतर काय होतं, साईन अपलोड होत नाही, फोटो अपलोड होत नाही, नंतर तुमचं फीसच जात नाही. हे बघा, ते महत्वाच्या डेट ज्या आहे समजा तुमच्या समोर 6/9/2022 पासून तर 5/10/2022 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. आणि एक्झाम जी आहे ती जानेवारीमध्ये होणार आहे टेंटेटिव्ह, त्यामुळे टाइम खूप आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, सर्वांनी अप्लाय करा जानेवारी 2023 मध्ये. हे पुढे पण जाऊ शकते अजून, त्यामुळे सगळ्यांनी अप्लाय करा. जे जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे, ज्या ज्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल आहात त्या त्या पोस्टसाठी. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, डी आणि जी साठी जवळपास ऑल ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात, डी आणि जी पोस्टसाठी. त्यामुळे सगळ्यांनी अप्लाय करा. नंतर हे SC/ST चा फॉर्मॅट आहे सर्टिफिकेटचा, हे एकदा व्यवस्थित रीड करून घ्या आणि त्यानुसार तुमचं सर्टिफिकेट जे आहे रेडी ठेवा फॉर्म भरताना. नंतर पुढे आहे ओबीसी वाल्यांचं अशा पद्धतीनं सर्टिफिकेट पाहिजे. तर हे तुम्ही एकदा बघून घ्या फॉर्मॅट कसा असेल काय असेल आणि त्यानुसार तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते रेडी ठेवा. हे आहे इन्कम असेट सर्टिफिकेट. इकॉनॉमिक विकर सेक्शन जे आहे EWS वाले यांच्यासाठी अशा पद्धतीने सर्टिफिकेट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट काढा. नंतर हे जे आहे PWD कॅन्डिडेट जे आहे पर्सन विथ डिसेबिलिटी याच्यासाठी सर्टिफिकेट दिलेलं आहे, हे असं आहे दिलेलं. तर हे त्याच्या बाबतीत अशा फॉर्मॅटमध्ये तुमचं सर्टिफिकेट पाहिजे. नंतर बाकी आता सगळ्या गोष्टी जवळपास आपण 1 बाय 1 नोटिफिकेशन द्वारे जे आहे ते काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. मला नाही वाटत की तुमचा कोणताही डाऊट राहिलेला असेल. जरी तुमचा एखादा डाऊट बाकी असला तर तुम्ही काय करा, आपला व्हिडिओच्या खाली जे काय तुम्ही कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. त्या कमेंटला मी माझ्या पद्धतीनं जेव्हा मला पॉसिबल होईल त्या पद्धतीने मी तुम्हाला आन्सर देईल विद्यार्थी मित्रांनो. आता जेवढं की इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन एकदम व्यवस्थित मी एक्सप्लेन केलेली आहे. काही अडचण आली तर मला माझ्या नंबरवर तुम्ही काय करा, कॉल करा सरळ. माझा नंबर आहे 8275013390 8275013390. या नंबरवर रात्री 8:30च्या अगोदर आणि सकाळी 7:30 नंतर केव्हाही कॉल करू शकता काही अडचण आली तर. परंतु सगळे प्रॉब्लेम्स जे काही असतील, सगळे तुमच्या डिफिकल्टीज असतील किंवा ऑब्स्टॅकल असतील, मी सगळे या व्हिडिओमध्ये जेव्हा मी नोटिफिकेशन एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस सगळे तुमचं क्लिअर केलेलं आहे. तरी सुद्धा काही डाऊट असतील तरी सुद्धा तुम्ही मला फोन करून विचारू शकता, केव्हा पण मी तुम्हाला आन्सर द्यायला तयार आहे. आणि महत्वाची सूचना, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास शेअर करा आणि आपल्या मित्राच्या ग्रुपमध्ये याला काय करा, शेअर करा. आणि पुन्हा उद्यापासून 14 सप्टेंबर 2022 पासून आपली FCI ला टार्गेट, नंतर स्टेट बँक ऑफ इंडियाला टार्गेट बॅच स्टार्ट होते मॉर्निंगची. तर खाली व्हिडिओ जे चालू आहे त्यामध्ये एक लिंक असेल की बॅचचं डिटेल्स जे आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही 2-4 दिवस डेमो लेक्चर अटेंड करू शकता आणि डेमो लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्हाला जर आवडलं तर कंटिन्यू करू शकता. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.